पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला आज रात्री 8 वाजता संबोधित करणार। ऑपरेशन सिंदूर बद्दल मोदी नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष। आमचा लढा दहशतवाद्यांची होता, पाकिस्तानी लष्कराशी नाही। मात्र पाकिस्तानी लष्करानं दहशतवाद्यांना साथ दिली। तीनही सैन्य दलांच्या पत्रकार परिषदेमध्ये पाकिस्तानची पोलखोल। पाकिस्तानकडून हल्ला होणार हे माहिती असल्यानं आधीच तयारी केली होती। तीनही सैन्य दलांकडून पत्रकार परिषदेत माहिती। भारताच्या अभेद्य एअर डिफेन्स सिस्टीमला टक्कर देणं पाकिस्तानसाठी अशक्य असल्याचंही केलं स्पष्ट। लष्करी कारवाई तुर्तास थांबलेली असली तरी सिंधू जलकरार अजूनही स्थगितच। पाकिस्तानशी राजनैतिक संबंधांबाबतही भारताचा आक्रमक पवित्रा कायम। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर। मुंबईमध्ये सहकार क्षेत्राच्या एका कार्यक्रमासाठी तीनही दिग्गज नेत्यांची उपस्थिती। एसटी महामंडळात लवकरच मेगा भरती होणार। एसटी महामंडळ 25,000 बसेसही विकत घेणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय। 10वीच्या बोर्डाचा उद्या निकाल। अधिकृत वेबसाईटवर दुपारी 1 वाजता निकाल पाहता येणार। निकालाबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता। यंदा मॉन्सून केरळमध्ये 27 मे रोजी दाखल होणार, तर महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यातच मॉन्सून धडकणार। हवामान विभागानं वर्तवला अंदाज। आणि विराट कोहलीचा टेस्ट क्रिकेटला रामराम। टेस्ट क्रिकेटमधनं विराट कोहलीची निवृत्तीची घोषणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।